VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, मी विनीता पिंपळखरे उपाध्ये अमृत वर्षा या कार्यक्रमात आपलं स्वागत करते. विज्ञान आणि अध्यात्म हे नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध आहेत की काय असा संभ्रम असतो नाही. दादांचे आध्यात्मिक गुरु डॉक्टर प.वी. वर्तक हे विज्ञाननिष्ठ होते. यांच्याबद्दल आज आपण दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार मिलिंद दादा. डॉक्टर प.वी. वर्तक हो. आणि तुम्ही जवळजवळ 15-16 वर्ष त्यांच्या सहवासामध्ये होता. हो. तर त्यांनी जी अनेक पुस्तकं लिहिली तर त्याच्याबद्दल लोकांना ते ऍक्सेप्ट झाली नाहीत, त्यांना स्वीकारता आलं नाही त्यात काही लिहिलेल्या गोष्टी. उदाहरणार्थ ते शनीवर जाऊन आले आणि तिथलं वर्णन त्यांनी केलं होतं, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. लोकांनी ॲक्सेप्ट केली नाहीत असं नाही, पण तो काळ जो होता तो भक्ती, वैराग्य याच्याबद्दल जास्त होता. ज्ञान हे काही लिमिटेड लोकांना त्या ज्ञानाबद्दल उत्सुकता असणे आणि त्याचा अभ्यास करणे अशी ती परिस्थिती होती. आणि त्याच्यामध्ये सुद्धा विज्ञाननिष्ठ निरूपण असं त्यांनी रामायण असेल, महाभारत असेल किंवा वैदिक काळाबद्दल असेल किंवा त्यांची पुस्तकं तर सगळ्यांना माहिती आहेत की रामायणावरचं आहे ते वास्तव रामायण आहे किंवा महाभारतावरती स्वयंभू नावाचं पुस्तक आहे. त्यांच्या स्वतःच्या प्रवासाच्या संदर्भात ब्रह्मर्षीची स्मरण यात्रा असं पुस्तक आहे. वैदिक विज्ञान, वेदातलं विज्ञान म्हणजे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर हा अभ्यासाचा विषय असणारी ही सगळी पुस्तकं आहेत. मनोरंजन किंवा कथा सांगणारी पुस्तकं नाही आहेत, विश्लेषणात्मक आहेत, सायंटिफिक आहेत. त्यामुळे त्याचा जो अभ्यास करणारा जो वर्ग होता एक स्पेसिफिक वर्गच त्यावेळेला होता. नंतरच्या काळामध्ये लोकांना हळूहळू त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली आणि कथा किंवा त्याच्यामधला भक्तिरस किंवा या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन त्यातलं विज्ञाननिष्ठत्व आणि सत्यत्व ह्याच्या दिशेने ओढा जास्त जेव्हा समाजामध्ये वाढला तेव्हा या पुस्तकांना जास्त मागणी आली. पण आपण जी पॉप्युलर पुस्तकांच्या कंपॅरिझनमध्ये बघितलं तर खरं आहे की त्यांच्या पुस्तकांना हा लिमिटेड वाचक मिळाला लाभला. आता तुम्ही त्यांच्या बरोबर होतात, मग त्यांनी असं लिहून ठेवलंय की मी मंगळावर गेलो होतो आणि शनीवर गेलो होतो, तर त्याच्यावर कोणी लोक विश्वास ठेवत नव्हते. हो. तुमचा काय अनुभव होता? डॉक्टरांची थोडक्यात माहिती देतो, म्हणजे बॅकग्राऊंड कळल्यानंतर त्यांच्या या सगळ्या विधानांना एक पुष्टी मिळते, एक सॉलिडिटी येते. डॉक्टर अतिशय इंटेलिजंट होते. थ्रूआउट ते शाळेच्या सगळ्या परीक्षांमध्ये नेहमी पहिलेच येत होते. बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा ते पहिले आले. ते गोल्ड मेडलिस्ट होते. बर. आणि ते डॉक्टर झाले तेव्हा सुद्धा ते पहिलेच आलेले अशाच कॅटेगरीमध्ये कायम होते. उत्तम सर्जन होते, म्हणजे नुसते MBBS नव्हते, सर्जन पण होते. अनेक सर्जरीज त्यांनी केलेल्या आहेत. तर त्यांच्या वयाच्या 30व्या वर्षी 28-30 या काळामध्ये जेव्हा ते ताराचंद हॉस्पिटलमध्ये जॉईन झाले तेव्हा तिथल्या सर्जरी केल्यानंतर त्यांना असा प्रश्न पडायचा की एखादी जखम आहे ती मी शिवतोय पण ही बरी करण्याचं काम माझ्या हातात नाही, ती पॉवर माझ्या हातात नाही, शक्ती माझ्या हातात नाही, तर हे करणारं कोण? या प्रश्नामधनं त्याचं उत्तर शोधण्यासाठी म्हणून मग त्यांनी अध्यात्माच्या दिशेने प्रयत्न सुरू केले, तिकडे वळले ते. आणि मग साधना, ध्यान धारणा करायला लागले. मग त्यांना भन्नाट अनुभव आले आणि त्यांना माणसाच्या मागचे जन्म अशा अनेक गोष्टी त्यांना दिसायच्या. ओके. त्याचेही त्यांचे अनेक प्रसंग तुम्हाला खूप सुंदर प्रसंग ब्रह्मर्षीची स्मरण यात्रा या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. आणि खूप छान वर्णन आहे केलेलं, अतिशय सहजपणाने केलेलं आहे. तर त्यांना अशा प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या
आणि त्यांचं एक मिशन होतं की त्यांना जेव्हा कळलं की व्हॉयेजर नावाचं जे यान आहे ते जाणार आहे मंगळावरती, तर त्याच्या साधारण 2 ते 3 वर्ष आधी त्यांनी जसे अनाउन्समेंट झाली तसं त्यांनी साधनेच्या माध्यमातून मंगळावर जाऊन तिथे आपल्याला काही बघायला मिळतंय का किंवा तिथले काही पॉइंट्स आपल्याला कळतायत का याच्यासाठी प्रयत्न केला. तर प्रत्येक वेळेला ध्यानाला बसताना ही इन्स्ट्रक्शन टाकून बसायचं की मी मंगळावर गेलो आहे आणि तिथे मला वैज्ञानिक दृष्ट्या काय काय संशोधन मी करत आहे. तर जवळजवळ 1-2 वर्ष ते हा प्रयत्न करत होते आणि अचानक त्यांना त्याच्यामध्ये यश लाभलं आणि मग ते मंगळावरती काही सेकंद, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स ते तिथे थांबले आणि त्याच्यात त्यांनी वर्णन केलं की मी साधनेसाठी बसलो, 10-1 मिनिटामध्ये मी अचानक त्या मंगळावरती होतो. काही सेकंदामध्ये माझ्या आत्मतत्वानी जे ग्रास्प केलं ते मी आल्या आल्या मला सगळं आठवत होतं आणि मी ते सगळं लिहून ठेवलं. तोपर्यंत ही जी निरीक्षण होती ही कोणी केलेली नव्हती, त्याचं काही अवेलेबलच नव्हतं. तर ते खूप प्रयत्न करत होते की हा त्यांनी लिहिलेला लेख, त्यांनी एक लेख तयार केला. कारण ते मंगळावर गेले, गुरुवार गेले, शुक्रवार गेले आणि शनिवार गेले. त्यांनी ही सगळी निरीक्षणं केलेला एक लेख तयार केला आणि तो वेगवेगळ्या वर्तमानपत्रांना प्रसिद्ध करण्यासाठी दिला. कारण की व्हॉयेजर जाण्याची डेट जवळ येत होती. त्यांची अशी इच्छा होती की व्हॉयेजरनी ती निरीक्षणं सांगायच्या आधी आपण मला हे प्रूव्ह करायचं आहे. पण दुर्दैवाने कुठलंही त्यावेळचं प्रसिद्ध असलेली अनेक वर्तमानपत्र होते, त्यांनी हा लेख छापायला नकार दिला. डॉक्टर अस्वस्थ झाले की हे विज्ञाननिष्ठ मी एवढं तयार केलेलं आहे पण ते एका या कारणामुळे जर प्रकाशित झालं नाही तर हे फेल जाईल. त्यांच्या आणि आपल्या सुदैवानी साधना नावाचं पाक्षिक निघत होतं, मासिक होतं ते, त्या लोकांना पण त्यांनी पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे छापतो आणि त्यांनी छापलं. आणि त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा व्हॉयेजर ती मंगळावरती गेले तेव्हा व्हॉयेजर तिथे जाणार आणि त्यातलं एक नीट उतरणार, दुसऱ्याला प्रॉब्लेम येणार आणि मग ते पुन्हा उलटं येणार वगैरे जी काही प्रोसेस आहे ती त्यांनी वर्षभर आधी बघितलेली होती आणि ते सगळं लिहून ठेवलेलं होतं की काय झालं व्हॉयेजरचं. आणि तसंच सेम घडलं आणि हे आधी प्रकाशित झालेलं होतं म्हणून लोकांना हे नाकारता येईना. करेक्ट. कारण की ठीक आहे, तुम्ही मंगळ ग्रहावरची जी निरीक्षणे केली आहेत ती तुम्ही काहीतरी हवेतल्या हवेत केली असेल, ती चुकून बरोबर आली असं म्हणू शकतो. पण जे व्हॉयेजर अजून तयार होतंय आणि जे जायचंय, ज्याच्या टेस्ट झालेल्या नाहीत, ते तिथे गेल्यानंतर तिथे काय होणार आहे हे सगळं त्यांनी आधी कसं बघितलं. तर मग विश्वास ठेवण्याशिवाय पर्यायच नाही. ओके नाही. पण व्हॉयेजर जायच्या खूप आधी त्यांनी हे सगळं प्रकाशित करून ठेवलेलं होतं. आताच्या काळामध्ये आपल्याला हे सगळं अगदी नॉर्मल वाटतं कारण आता इतक्या लोकांचे इतके अनुभव आपण ऐकलेले आहेत, बघितलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये हे सगळं नव्हतं आणि तेव्हा फक्त विज्ञानच बरोबर आहे, अध्यात्म बरोबर नाही अशी एक धारणा होती. हे म्हणजे ॲस्ट्रल ट्रॅव्हल असायचं का? ॲस्ट्रल ट्रॅव्हल ज्याला लिंगदेह म्हणतो, तो लिंगदेह ट्रॅव्हल करतो आणि तो स्पीडनी, प्रचंड प्रकाशाच्या वेगाने त्यांनी ट्रॅव्हल केलं आणि काही सेकंड्स पण नव्हता तो इतक्या फास्टमध्ये त्यांनी ते सगळं निरीक्षण केलं आणि ती सगळी निरीक्षणं त्यांच्या लक्षात राहिली. याच्या मागचं दुसरं विज्ञान असं आहे की जर तुम्ही ॲस्ट्रल प्रवास करू शकला, म्हणजे रेग्युलर साधना केलीत, तर तुमच्या ॲस्ट्रल प्रवासातनं तुम्हाला हे ज्ञान सेकंदामध्ये डाउनलोड होतं. याच्यात काही चमत्कार नाही. कारण की पृथ्वीच्या बाहेरचं जे अंतरिक्ष जे आहे त्याचा वेग प्रचंड आहे. ओके. आणि प्रकाशापेक्षा जास्त वेग आहे, म्हणजे आपण म्हणतो ना प्रकाशाचा वेग सगळ्यात जास्त आहे. तर त्याच वेगाने जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला ज्ञानही त्याच वेगाने मिळतं. ओके. त्यांनी गुरुवरती किंवा बाकीच्या ग्रहांवरती गेल्यानंतरचे जी निरीक्षणं लिहून ठेवली ती पण आता प्रसिद्ध झालीत आणि ती पण आता मान्य झालेली आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिवरती जेव्हा ते गेले त्या दिवशी, त्या वेळेला त्यांच्यासमोर मी बसलेलो होतो आणि मीच नाही तर आम्ही अनेक जण त्यांच्यासमोर साधनेला बसलो होतो. शनिवारचीच गोष्ट आहे. आणि त्या दिवशी बाहेर आले ते साधनेतनं आणि ते म्हणले आज मी शनिवरती गेलो. बऱ्याच वेळेला प्रयत्न करत होते पण जात नव्हते. त्या दिवशी ते गेले आणि मग शनिवारनं त्यांनी जी सगळी निरीक्षणं केलेली आहेत की तिथे दलदलीसारखा तो सगळा भाग कसा आहे, ते गॅशियस कसं आहे वगैरे सगळं त्याचं जे वर्णन आहे ते त्यांनी केलं आणि ते पण प्रसिद्ध करून ठेवलं. आणि आता आपल्याला ती सगळी निरीक्षणं शनीची आत्ताच्या संशोधनामध्ये सापडलेली आहेत. तर स्वतः माणूस डॉक्टर, सर्जन, गोल्ड मेडलिस्ट, अत्यंत हुशार, विज्ञाननिष्ठ
तर्कनिष्ठ, आणि कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर ती सिद्धांत प्रमेय याचा आधार घेऊन सगळं कॅल्क्युलेशन करून योग्य अयोग्य याचा सारासार विचार करून विवेकाने म्हणणं मांडणे हे त्यांचं कायमचं विशेषत्व. वैशिष्ट्य होतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच तो भाग होता. 16-17 वर्षात मी त्यांना रागवलेलं, चिडलेलं, नाराज झालं तर बघितलंच नाही, पण त्यांना कधी खोटं बोललेलं बघितलं नाही, किंवा स्वतःची शेखी मिरवणं म्हणतो ती पण त्यांनी कधी केली नाही. तर अगदी साधा सरळ स्वभाव होता, आणि सतत ते साधनेमध्ये, अभ्यासामध्ये, आणि तेवढाच परिवारासाठी वेळ देणं. तुम्ही ब्रह्मर्षीची स्मरण यात्रा वाचली तर ते खूप छान त्याचं वर्णन त्यांनी केलेलं. त्यांना आधुनिक ऋषीच म्हटलं जातं. त्यांचं राहणीमान अत्यंत साधं होतं. माझ्याकडे स्टुडिओत मी त्यांना रेकॉर्डिंगला घेऊन जायचो, त्यावेळेला स्कूटरवर मागे बसून घेऊन जायचो. म्हणजे एवढं त्यांचं तेव्हा नाव झालेलं होतं, त्यांना लोक खूप मानत होते. पण त्यांनी कधी मला असं म्हणलं नाही की अरे स्कूटरवर बसून चाललो, कधीच नाही. एकदम छान आनंदात बसायचे, आम्ही जायचो. मलाही तेव्हा काही ही जाणीव नव्हती की आपण कोणाला स्कूटरवर बसून घेऊन जातो. म्हणजे आजचा एखादा कोणीतरी महाराज असतील, त्यांना आपण म्हणलं स्कूटरवर बसा तर असं होणार नाही, आपण म्हणणार नाही, त्यांना गाडीतनंच नेलं जाईल. तशी त्यांची त्याहीपेक्षा जास्त मोठी योग्यता म्हणता येईल. असा माणूस इतका साधा होता, तर खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही. आणि अनेक त्यांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग घडलेत की जिथे त्यांनी प्रूव्हच केलेलं आहे की ते कसं खरं होतं ते. डॉक्टर प. वी. वर्तक हे खरंच अद्भुत व्यक्तिमत्व होतं, यात काहीच शंका नाही. श्रोते हो, यानंतर एक ध्यानगीत ऐकूया. आमच्या VSSच्या साधक डॉक्टर मनीषा कावतकर यांना नाथांनी दिलेली अप्रतिम देवी स्तुती आहे. दादा असते सादर करणार आहेत. आदिशक्ती दुर्गा देव्यै नमः. आदिशक्ती दुर्गा देव्यै नमः. जय दुर्गे नवदुर्गे जय गे भवानी, दुष्ट संहारिण्या तू ये भवानी. जय दुर्गे नवदुर्गे जय गे भवानी, दुष्ट संहारिण्या तू ये भवानी. सज्जनासी रक्षावय तू ये भवानी, दुष्ट संहारिण्या तू ये भवानी. उन्मत्त माजल्यांचा कर तू बिमोड, उद्दाम कपट्यांची खोड तू मोड. अन्यायग्रस्तांचा कर गे उद्धार, क्रूर भ्रष्ट जीवांवरी कर तू प्रहार. रणदुर्गे रणचंडे जय गे भवानी, रणदुर्गे रणचंडे जय गे भवानी. जय दुर्गे नवदुर्गे जय गे भवानी, दुष्ट संहारिण्या तू ये भवानी. सज्जनासी रक्षावया तू ये भवानी, दुष्ट संहारिण्या तू ये भवानी. तव शक्ती युक्तीचे दावी प्रताप, तव भक्तीने सदा हरताति पाप. ज्याचे त्याचे पदरी तू घाली माप, सात्विकांचे होई भले दूर होती ताप. जय दुर्गे जय अम्बे जय गे भवानी, जीवांना सद्गती देण्या ये भवानी. भक्तांना मोक्ष गती दे तू भवानी. किती कमाल आहे ना. दिव्याने जसा दिवा प्रज्वलित होतो
तसं दादांबरोबरच त्यांच्या अनेक शिष्यांनाही अनेक उत्तम गीतं नाथजी देत असतात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.